मित्रांनो, फक्त 10 दिवस राहिलेल्या तुमच्या टीईटीच्या पेपरसाठी 2026 म्हणजेच बघा 28 जून 2026 ला तुमचा पेपर असेल टीईटी. आणि तुम्हाला सीटीईटीची बी तयारी करायची असेल तर अध्यापन शास्त्र व बालमानसशास्त्र यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारणार ते आपण पाहणार. कारण हे प्रश्न माझे स्वतःचे माझ्या पेपर मधले आहे, मला विचारलेले प्रश्न आहेत, म्हणून मी तुमच्यासाठी हे प्रश्न घेऊन आलेलो आहोत. उपयोजनात्मक प्रश्न कसे विचारतात हे प्रश्न आपण पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप कळेल आणि किती लवकर आपण त्या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत ते पाहणार आहोत. बघा, हे त्वरित प्रश्न बघून घ्या, नुकसान करू नका. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. नंतर तुम्ही म्हणसाल की असे प्रश्न विचारले होते पण आम्ही पाहिलं नाही, तर बघा, प्रश्नाचे उत्तर सोडवण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सीटीईटी आणि टीईटीच्या तयारीसाठी सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडेल तर तुम्ही त्याला लाईक करून टाका, कारण एवढी मेहनत मी तुमच्यासाठी घेत आहोत. थोडंफार जर तुम्ही माझ्यासाठी केलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा काय म्हटलेला पहिलाच प्रश्न, कंठस्थ ग्रंथीतून थॉरॅक्झिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते. हा बघा उपयोजनात्मक प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. कोण देणार या प्रश्नाचं उत्तर? बघा, प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. कोणताही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला टीईटी आणि सीटीईटी मध्ये तर जे विषय तुम्हाला वाटत असेल, जे टॉपिक तुम्हाला वाटत असेल ते कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुमचं संपूर्ण इथं मार्गदर्शन करणार आहोत. चला घ्या. इथं बघा पहिलंच काय म्हटलेलं आहे, तर या व्यक्तीला भूक लागत नाही, या व्यक्ती अस्थिर असतात, या व्यक्ती महत्वाकांक्षी नसतात, या व्यक्ती झोपाळू असतात. तर बघा, ज्या वेळेस आपल्या कंठस्थ ग्रंथीतून थॉरॅक्झिन नावाचा स्त्राव हे स्त्रावत असतो त्यावेळेस आपली मानसिक स्थिती थोडीशी बदललेली राहते, चिडचिडपणा आपल्याला जास्त येत असतो. आणि बघा, अशा वेळेस आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही किंवा मग आपण अस्थिर असतो. प्रत्येक गोष्टीत कसं असतो, आपलं मन स्थिर राहत नाही, हे लक्षात घ्यायचं. हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा काय म्हटलेला आहे, अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाचा समावेश होत नाही. बघा, इथं आपल्याला ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये कोणत्या शास्त्रज्ञाचा काय होत नाही, तर म्हणजे त्याच्यामध्ये समावेश होत नाही हे विचारलेलं आहे. बघा, इथं ऑप्शन दिलेला आहे, गुर्थी, त्याच्यानंतर लेविन, त्याचा लेनिन बी नाव आहे बघा, गॅग्ने आणि जेरोम ब्रुनर. तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट बघा, ज्ञानात्मक उपपत्ती, साहचर्यवादी उपपत्ती हे तुम्हाला माहित असले पाहिजे. साहचर्य उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती, ज्ञानात्मक. आता ही जी आहे ज्ञानात्मक उपपत्ती, साहचर्यवादी उपपत्ती, तर हे लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये कोण कोण येते. तर याच्यामध्ये येते बघा, त्याचं नाव आहे थॉर्नडाईक, पॅव्हेलॉव, ओके, याने कुत्र्यावर केलेला आहे प्रयोग. त्याच्यानंतर बघा आणखी स्किनर येते, BF स्किनर, हल आणि गुथ्री. ओके, चला, हे येतात साहचर्यामध्ये. ओके, हे लक्षात ठेवायचं साहचर्यामध्ये. मग तुम्हाला कळालं असेल की कोण येत नाही. बघा, याच्यामध्ये आसुबेल येते, आसुबेल, डेव्हिड आसुबेल. ओके, या उपपत्तीमध्ये बघा लेविन येते किंवा त्याला लेनिन म्हणतो, लेनिन. ओके, कर्ट लेनिन, त्याने क्षेत्रीय उपपत्ती मांडलेली आहे, लेनिन. ओके, त्याच्यानंतर बघा गॅने येतात आणि ब्रुनर येतात. ओके, ब्रुनर. ओके, आता हे जे आहे हे उपपत्तीचे 2 प्रकार आहेत, 3 प्रकार पडतात तसे हे 2 प्रकार महत्वाचे आहे. बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे याचा समावेश होत नाही, याचा साहचर्यवादी उपपत्तीमध्ये त्याचा काय होते तर समावेश होते. आणि हे बघा, हे वर्तनवादी होते. ओके, हे सर्व वर्तनवादी प्राण्याच्या आणि व्यक्तीच्या, इतरेतर प्राण्यांच्या आणि व्यक्तीच्या वर्तनाचा त्यांनी अभ्यास केला होता, हे समजलं पाहिजे. बघा, थॉर्नडाईकनं मांजरीवर प्रयोग केला होता, पॅव्हेलॉवनं कुत्र्यावर प्रयोग केला होता, स्किनर यांनी कबुतरावर प्रयोग केला होता. समजलं, हे समजलं पाहिजे. चला आता समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. समोरचा प्रश्न बघा, हा प्रश्न क्रमांक 3 तुम्हाला दिलेला आहे. 3रा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण त्यांच्यातील आंतरक्रियेतून मर्मदृष्टी प्राप्त होते तेव्हा या समस्या सोडवल्या जातात. असे मत कोहलर यांनी मांडले. बघा, कोहलर यांनी असे मत मांडले आणि प्रयोगाने हे सिद्ध केले. याकरता या खालील कोणत्या प्राण्यावर त्यांनी प्रयोग केला. आता एवढा मोठा प्रश्न दिलेला आहे, तुम्ही जनरल गोष्ट विचार करा. त्यांनी जर सरळ सोपं आणि साधं सांगितलं असतं
की कोहलर यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले, तर तिथंच प्रश्न मिटला होता. परंतु याला उपयोजनात्मक प्रश्न म्हणतात आणि असे प्रश्न आपल्याला फक्त गोंधळात टाकण्याचं काम करतात. म्हणून अशा प्रश्नाला तुम्हाला तयारी करायची आहे आणि काही अवघड नाही आहे. बघा, यांनी कोहलरनी चिंपांजी नावाच्या या सुलतान म्हणजे चिंपांजी या सुलतान नावाच्या माकडावर प्रयोग केला होता. लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला माहित आहे की केळी बांधली होती आहे की नाही. मग केळी विविध जागेवर बांधली होती. पहिल्यांदा त्यांनी हात नाही पुरेल अशा जागेवर बांधली होती. मग त्याने उडी मारून काय केली होती, केळी पकडली होती. त्याच्यानंतर परत काय केलं, थोडी उंच केली. मग तिथं 2 बॉक्स ठेवले, त्या बॉक्सवर चढून त्याने उडी मारून पकडले. त्याच्यानंतर ते बाहेर ठेवले होते, बाहेर ठेवले आणि त्याच्यामध्ये 2 काड्या ठेवल्या. मग त्याने काय केले, ते 2 काड्या जोडल्या आणि 2 काड्यांनाही ती केळी मिळवली. म्हणजेच बघा, समस्येचं काय केलेलं आहे, सोडवली जाते मर्मदृष्टीने, आपल्या प्रयत्नाने हे सोडवले जाते थोडासा विचार करून. म्हणून त्याला काय म्हणत असतो आपण, तर मर्मदृष्टी मूलक सिद्धांत. ओके, चला समजला असेल. समोरचा प्रश्न बघा, 4थ्या क्रमांकाचा काय म्हटलेला, खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे हाही. बघा, तुम्ही प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, कारण जेणेकरून तुमचा अभ्यास किती झालेला आहे तुम्हाला कळलं. हे जे प्रश्न आहे 100% पेपर मधलेच प्रश्न आहे, तुम्ही पाहू शकता. खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारी विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणती विधाने योग्य नाहीत. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा, 4था प्रश्न आहे, अध्ययनास गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत आहे. अध्यापन हे अध्ययनास पोषक असते. अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे आणि अध्यापनात शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय हे 3 घटक असतात. बघा, हाही प्रश्न सोपा आहे, फक्त आपल्याला काय म्हटलेलं आहे, उपयोजनात्मक प्रश्न हे असे विचारतात. उपयोजनात्मक प्रश्न बघा, अध्ययन गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापनात आहे. बघा, आता मला जर तुम्हाला शिकवायचं असेल, सिंपल गोष्ट आहे, तर मी इफेक्टिव्ह लेक्चर होण्यासाठी काय करणार आहोत, की तुम्हाला चांगल्या पद्धतीने नॉलेज देण्याचं काम करणार. तुम्ही इफेक्टिव्ह, आता तुम्ही शिक्षक झाले तर तुम्ही इफेक्टिव्ह लेक्चरमध्ये काय करणार, तर तुम्ही विविध साधनाचा उपयोग करणार आहात. मग अध्ययनार्थ्याकडून काय, अध्ययन घडून आणण्याचं काम तुमचं उद्दिष्ट असते. की जर समजा तुम्हाला बेरीज वजाबाकी शिकवायची असेल किंवा घड्याळ हा टॉपिक शिकवायचा असेल, तुम्ही त्यांना घड्याळ दाखवसाल, आहे की नाही. म्हणजे शैक्षणिक साहित्याचा उपयोग करून तुम्ही सामर्थ्य अध्यापनात आहे अध्ययन करून घेण्याचा. ओके, त्याच्यानंतर बघा, अध्यापन हे अध्ययनास पोषक आहे, 100% बरोबर आहे. अध्यापन जसं होईल तसंच अध्ययन होणार आहे. अध्यापन जर साधं सिंपल असेल, समजत नसेल, विद्यार्थ्यांना कंटाळवाणं असेल, तर त्यांचं अध्ययन होणार का, नाही. समजलं, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. बघा, त्याच्यानंतर 3रं दिलेलं आहे, अध्यापन हे नैसर्गिक व सहज प्रक्रिया. कुठं नैसर्गिक आहे सांगा बरं मला, नैसर्गिक प्रक्रिया नाही आहे ही. ओके, याच्यासाठी मेहनत घ्यावं लागत असते की नाही, शिकवावं लागते. मग शिकल्यावर त्याच्यामध्ये बदल घडवून आणावं लागते. नैसर्गिक कुठं आहे, डायरेक्टली शिकते का माणूस, नाही शिकत. तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. बघा, याच्यामध्ये 3 घटक तर महत्वाचे असतात अध्यापनात. शिक्षक तर पाहिजे, बिना शिक्षकाचं अध्यापनच होत नाही. अध्ययनार्थी पाहिजे, मग शिक्षकच असून काही फायदा आहे का, तर अध्ययनार्थी तुम्ही जर नसले, तुम्ही काय एकटा बडबड करून काही होईल का, नाही होणार. मग याच्यामध्ये मी मानसशास्त्र विषय शिकवायला, विशेष नाही शिकवला, टार्गेट काय आहे का आपल्यासमोर, सरळ गोष्ट समजून घ्यायचं आहे आणि आपल्याला प्रश्नाला सोडवायचं आहे, काहीही अवघड नाही. चला, समोरचा प्रश्न आता बघूया. बघा, व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, समजत असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि 100% सांगायला लागलो, चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण टीईटी तुमची 100% क्लिअर करून देणार. बघा, हा 5व्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे. तुम्हाला जर 100+ मार्क मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि टीईटीची संपूर्ण प्लेलिस्ट मी बनवलेली आहे, टीईटी 2026 ची. ओके, शिक्षक पात्रता 2026 ची. त्यामध्ये जर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिले, गणित, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर तुम्हाला जीकेचे वगैरे प्रश्न असतील, म्हणजे सामाजिक शास्त्र आणि मानसशास्त्राचे सर्व काही आपण व्यवस्थित घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा, संरक्षण यंत्रणा यावरही प्रश्न विचारलेला आहे, शेवटी तुम्हाला दिसणार आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा, संरक्षण यंत्रणेचा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. बघा, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामध्ये आपल्या आजूबाजूच्या निरीक्षण, म्हणजे बघा, आजूबाजूच्या अनिष्ट निरीक्षण करणे, अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे व अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे, या म्हणजे इत्यादी गोष्टीचा विचार केला जातो. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. बघा, कसा एवढा मोठा प्रश्न आहे, वाचण्यातच आपला वेळ जातो. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामध्ये आपल्याला आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण, आता प्रतिमाने 22 प्रतिमाने आहेत, 22 प्रतिमाने आहे आणि हे प्रतिमानांचा शोध कोणा लावला किंवा जनक कोण आहे, तर ब्रूस जॉईस. ओके, ब्रूस जॉईस, हे लक्षात ठेवायचं आहे, जॉईस. आणि
मार्शाविल. ओके, मार्शाविल हे जे आहे यांनी काय केलं तर अध्यापन प्रतिमाने शोधली. असे 22 प्रतिमाने आहे, प्रतिमाने, आणि याच्यावर भरपूर सारे प्रश्न विचारलेले, भरपूर प्रश्न बघा. अध्यापन प्रतिमानावरच प्रश्न आहेत, दुसरे कुठे प्रश्न पाहायला भेटले का? म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघायचा. खालीलपैकी प्रतिमानांमध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे, बघा सिंपल गोष्ट आहे, आजूबाजूला काय राहते? समाज राहते. समाज असला तर आपल्या दिमागात एकच गोष्ट आली पाहिजे, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, आहे की नाही? मग समजा आपले लहान बाळ आहे, ओके, आता त्याला काहीतरी शिकायचं असेल तर ते आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करणार आहे आणि त्याद्वारे तो शिक्षण घेणार आहे. समजलं? जसं की झोपडपट्टीमधला विद्यार्थी जर असेल तर तो झोपडपट्टीच्याच वातावरणात त्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि जर चांगला स्टँडर्ड कॉलेजचा जर विद्यार्थी असेल, म्हणजे स्टँडर्ड कॉलनीमध्ये राहत असेल, त्याचा परिसर तसा असेल तर तो तशा पद्धतीचा विचार करत असतो. चला समोर जाऊया. समोरचा प्रश्न बघा, 6व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे? खूप जबरदस्त प्रश्न आहे. अध्ययन म्हणजे अशी कृती की जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, अशी व्याख्या कोणी केली? आता हे व्याख्या बी तुम्हाला विचारतात, ह्या व्याख्या बी तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. बघा, जॉन लॉक, जॉन हर्बर्ट, विल्बर श्राम आणि गॅरेट. तर ही जी व्याख्या आहे बघा, नव्या परिस्थितीला प्रतिसाद, एवढंच लक्षात ठेवायचा शब्द, जास्त पूर्ण व्याख्या कधीच लक्षात नाही ठेवायच्या. नव्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणजे अध्ययन कोण सांगितलेलं आहे? हे गॅरेटनं सांगितलेलं आहे. ओके, लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतो. समोरचा प्रश्न बघा, 7व्या क्रमांकाचा प्रश्न. हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. खाली दिलेल्या अध्ययनाविषयी विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? कोणतं विधान योग्य नाही हे आपल्याला प्रश्नामध्ये द्यायचं आहे. चला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे तुम्हाला. बघा कोण देणार या प्रश्नाचं उत्तर. वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययन होय. त्याच्यानंतर बघा, अध्ययन प्रक्रियेत अनुभव घेणे आणि अनुभवातून वर्तन सुधारणे या दोन्ही गोष्टींना महत्व असते. बघा, लहान मूल जेव्हा पायावर आधाराशिवाय उभे राहते तेव्हा त्याला अध्ययन म्हणू शकतो. त्याच्यानंतर बघा, अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल होय. हा प्रश्न जर तुम्ही जरासा दिमाग लावून सोडवला तर सहज सुटते. बघा, उपयोजनात्मक प्रश्न सहज सुटतात. खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानामध्ये कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही म्हणजे अयोग्य ओळखायचं आहे. आता जनरल गोष्ट आहे बघा, वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल म्हणजे काय होते? अध्ययन. अध्ययन बघा, आजन्म चालणारी प्रक्रिया, लहानपणापासून म्हणजे जन्म झाल्या त्यापासून तर आपण मरेपर्यंत काही ना काही शिकतच असतो. मग ही अध्ययन कशी आहे? नैसर्गिक बदल होते. बघा, जर जनरल गोष्ट करतो म्हटलं तर आपण ज्यावेळेस लहान होतो जर समजा आपल्याला सायकल शिकायची असेल, ओके, तर मग काय करायचो आपण? तर जसं जसं वय वाढलं तसं सायकल शिकलो, तसं तसं बोलण्याचं शिकलो. हे नैसर्गिक आहे. नैसर्गिक पद्धतीने आपण हे गोष्टी शिकलेलो. काही अपवाद सोडून घ्या, पण हे बरोबर आहे. ओके, आपल्याला अयोग्य विचारलं सांगितलं. खालील बघा इथं काय दिलेलं आहे? अध्ययन प्रक्रियेत अनुभव घेणे व अनुभवातून वर्तन सुधारणे या दोन्ही गोष्टींना महत्व असते. 100% बरोबर. या दोन्ही गोष्टींना काय असते? महत्व असते. म्हणजे अध्ययन प्रक्रियेत आपण अनुभव तर घेतच असतो आणि अनुभवातून वर्तन सुधारत असतो. जर आता तुम्हाला सुधारायचं असेल तर तुम्ही काय करत असता की आपली एखादी चूक झाली तर त्या चुकीतून शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करत असतात. मग या दोन्ही गोष्टींना अध्ययनामध्ये महत्व आहे. बघा काय म्हटलेलं तिसरं, लहान मूल जेव्हा पायावर आधाराशिवाय उभे राहते तेव्हा त्याला अध्ययन म्हणू शकतो. त्याला अध्ययन म्हणू शकत नाही. हे बघा, तो काय करतो? मग बघा, आधाराशिवाय जर पायावर उभे राहणे हे काय राहते? तर तो उभा राहतोच. प्रत्येक व्यक्ती जनरली उभा राहण्याचाच प्रयत्न करतो. आजपर्यंत तुम्ही असं पाहिलं का की कोणी जे आहे, समजा अपवाद सोडून द्या पोलिओ वगैरे, पण जनरल गोष्ट काय आहे? लहान वेळेस म्हणजे त्याला अध्ययन म्हणत नाही, तो पायावर उभं राहणार हे एक प्रक्रियाच आहे. समजलं? त्याच्यानंतर बघा, या प्रश्नाचं उत्तर हे असेल आपलं. ओके, म्हणजे हे चुकीचं आहे. तिसरं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल. 100% बरोबर आहे. अपेक्षित बदल घडवणेच म्हणजे काय होते? अध्ययन होते. आता समोरचा प्रश्न बघूया. समोरचा प्रश्न 8व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे? दिलेल्या मानवी वर्तनातील विकासाच्या 3 पातळ्या आणि त्यांची उदाहरणे त्यांच्या योग्य जोड्याला लावायच्या आहे. बघा, विकास पातळी, त्याच्यानंतर उदाहरणे दिलेली आहेत आपल्याला. शारीरिक पातळी, त्याच्यानंतर बौद्धिक पातळी आणि भावनात्मक पातळी. बघा, जनरल गोष्ट आहे, इकडे तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. तर शारीरिक पातळीचा अर्थ काय होते? तर निरनिराळे कौशल्य निर्माण करणे. आपल्या पातळीनुसार, आपल्या शारीरिक क्षमतेनुसार आपण काय करत असतो? नवनवीन गोष्टी आत्मसात करत असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. नवनवीन गोष्टी शिकत असतो. शारीरिक क्षमता जशी असेल तसं आपण नवनवीन गोष्टी शिकतो, आहे की नाही? मग बौद्धिक पातळीचा काय विचार काय आहे? मग
हे आहे कल्पनाशक्तीचा विकास होणे. आता आपण बौद्धिक व्यक्ती आहोत, आपण कसे आहोत तर बुद्धिमान प्राणी आहोत. बुद्धिमान प्राणी असल्यामुळे आपण काय करतो, नवनवीन गोष्टी शिकण्याचा, कल्पनाशक्तीचा विकास करण्याचा आपल्याजवळ काय राहते, एक म्हणजे बौद्धिक पातळी असते. ओके, त्याच्यानंतर भावनात्मक पातळी, अभिवृत्ती निर्माण करणे. ओके, हे अशा पद्धतीनं बघा. तिसरं असेल, तिसरं म्हटल्यावर बघा, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. मग या तीन पैकी कोणतं आहे बघा. त्याच्यानंतर बचं पहिलं आहे, बचं पहिलं इथं दिलेलं आहे, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. अशा पद्धतीने आपण याला सोडवू शकतो. बघा समोरचा प्रश्न 9व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे. कितीही प्रयत्न केला तरी प्रगतीचा ज्या एका विशिष्ट मर्यादा पलीकडे आपण जाऊ शकत नाही. बघा कितीही प्रयत्न केला, आता मी तुम्हाला शिकवा लागलो, आता घेऊन घेऊन किती घंटे घेणार आहोत आपण क्लास, 1 तास, 1.5 तास किंवा 2 तास खळखळ. आणि त्याच्या बाद मग मी कितीही चांगल्या पद्धतीने शिकवलं तरी तुमची परिसीमा संपून जाते. तुमची म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, शारीरिक परिसीमा संपून जाते. त्याला काय म्हणतो, अध्ययन वक्राचा टप्पा कोणता आहे, तर हे अध्ययन वक्रावरही तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. याला म्हणत असतो आपण पठारावस्था. आणि बरेचसे जण काय म्हणतात, शारीरिक व मानसिक परिसीमा म्हणतात, परंतु तसं नाही आहे, हे आहे पठारावस्थेचा काळ. ओके, जनरल गोष्ट आहे. पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही शिकता, इथून स्टार्ट करायला लागलो आपण शिकणं, तर पहिले हळूहळू शिकता. ओके, मग तुम्हाला परिस्थितीशी जुळवाजुळव करावं लागते, पूर्वज्ञान याचा विचार करून मग तुम्ही काय करता, थोडासा जलद जाता असा वर, आणि काही काळानंतर मग थोडासा अशी पठारावस्था येते. समजलं. मग परत पठारावस्था झाली, विश्रांती झाली की एकदम अशी वरी जाता, मग परत काही काळानंतर पठारावस्था येते. मग या काळाला हे जी सपाट रेषा आहे त्याला काय म्हणतो आपण, पठारावस्था. आणि एक काळ असा येते की आपली सीमा संपून जाते, मग काही समजत नाही आपल्याला, बंद करून झोपू वाटते. घ्या समोरचा प्रश्न 10व्या क्रमांकाचा. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते. या दोन्ही गोष्टींची जुळवाजुळवणी करणे म्हणजे महत्वाचे असते, असे मत आसुबेल यांनी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडल्या. सिंपल गोष्ट आहे. एवढा मोठा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, परंतु काय आहे, तुम्हाला फक्त एवढं विचारलेलं आहे की ही अध्ययन उपपत्ती आसुबेलची कोणती आहे. अरे एवढं मोठं लिहिण्याचं कामच नाही, परंतु तुमचा वेळ कसा घालायचा आहे, तुम्हाला प्रश्नात कसं गुंतवायचं आहे हे परीक्षा परिषदेला माहित आहे. बघा डेव्हिड आसुबेल यांची कोणती उपपत्ती आहे बघा. अध्ययन अनुदेशन उपपत्ती, क्षेत्रीय उपपत्ती, प्रभुत्व संपादन उपपत्ती, सामाजिक निरीक्षण, त्याला काय म्हणतात निरीक्षण अध्ययनात्मक उपपत्ती. बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. जनरल गोष्ट आहे. कर्ट लेनिन याची काय आहे, लेनिन याला आपण म्हणतो कर्ट लेनिन किंवा लेविन. ओके, कुठं लेविन आहे कुठं लेनिन आहे. प्रभुत्व संपादन डॉक्टर ब्लूम, डॉक्टर ब्लूम. आणि ही जी आहे कोणाची आहे तर डेव्हिड आसुबेल, डेव्हिड आसुबेल. समजलं, हे लक्षात ठेवा. समजलं का. समोर जाऊया. समोरचा प्रश्न बघा 11व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने अनुवंशा संबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडलेले आहेत. बघा अनुवंशाचे नियम कोण मांडलेले आहे, तर या प्रश्नाचं उत्तर सिंपल गोष्ट आहे, गेगरी मेंडेलेने यांनी मांडलेले आहे अनुवंशाचे काय सिद्धांत. ओके, चला समोर जाऊया. समोरचा प्रश्न आता आपण पाहूया. 12व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे, तर विद्यार्थ्यांमध्ये आढळणारे व्यक्तिभेद आणि भिन्न परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात. यासाठी शिक्षकाने व्यक्तिभेदाची शास्त्रीय उदाहरणे म्हणजे शास्त्रीय माहिती घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करावे. हे करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळावी. आता कोणती बाब आपल्याला टाळणं आहे हे समजलं पाहिजे. बघा काय म्हटलं, उपजात शक्तीचा विकास साधण्यासाठी योग्य शैक्षणिक संस्कार द्यावे. ओके, चला क्षमतांचा जास्तीत जास्त विकास साधण्याच्या दृष्टीने सुयोग्य अशी परिस्थिती निर्माण करावी. चला त्याच्यानंतर बघा, विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारची विकास साधता येते हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. त्याच्यानंतर बघा, विद्यार्थ्यांच्या मानसिक व सामाजिक विकासासाठी प्रयत्न करावे. आता आपल्याला काय म्हटलं, कोणती बाब टाळावी. आता बघा, उपजत शक्तीचा विकास साधण्यासाठी योग्य शैक्षणिक संस्कार द्यावेत, हे बरोबर आहे, 100% बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर क्षमताचा जास्तीत जास्त विकास साधण्यासाठी
च्या दृष्टीने बघा सुयोग्य परिस्थिती निर्माण करावी. जर तुम्ही चांगल्या पद्धतीचा अध्यापन परिस्थिती निर्माण जर तुमच्या झाली नाही तर अध्ययन होणार आहे का? नाही. मग परिस्थितीनं निर्माण करावीच लागणार आहे ना. मग विद्यार्थ्यांना जोक सांगून म्हणा किंवा मग एखादी वस्तू दाखवून कहाणी बोलून आपल्याला परिस्थिती निर्माण करावी लागते, समजलं, अध्यापन करण्यासाठी. चला त्याच्यानंतर बघा हे काय म्हटलेलं आहे, विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. आता बघा व्यक्ती किंवा विद्यार्थी एकसारखा असतो का? नाही. एकसारखा व्यक्ती किंवा विद्यार्थी नसतो. मग अशा वेळेस काय राहते, त्यांची बौद्धिक पातळी वेगवेगळी राहते. मग हे प्रयत्न होईल का विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट प्रकारचे विकास साधता येते? हे चुकलेलं आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. ओके. आणि बघा शारीरिक व मानसिक विकासासाठी प्रयत्न तर करावाच लागणार आहे. शारीरिक आणि मानसिक विकास करणेच हे आपलं काय आहे तर कर्तव्य आहे. समोरचा प्रश्न बघा 13व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे, तर बाह्य उद्दीपकाची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे संवेदना होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान असत्य अशा पद्धतीचं आहे. एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात. त्याच्यानंतर ज्ञानेंद्रियचा बाह्य वस्तूवर चेतकावर परिणाम होतो. त्याच्यानंतर चेतकावर झालेला परिणाम मज्जासंस्थेमार्फत मेंदूपर्यंत पोहोचवला जातो. त्याच्यानंतर बघा संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, संवेदना म्हणजे काय, तर आपल्याला जर इथं मुंगी चावली, ओके, मुंगी चावली तर त्याच्यापूर्वी आपल्याला जे चावलेलं आहे ते मेंदूपर्यंत पोहोचणं, ओके, त्याला आपण काय म्हणत असतो, संवेदना म्हणत असतो. ओके, संवेदना झाली. मग आपल्याला आता या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, तर 13व्या क्रमांकाचा प्रश्न जे आहे सोडवा. तर हे बघा एखाद्या चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात. ओके, आता चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात. जसं की आपण जर एखादी गोष्ट म्हटली की मच्छर दिसला, सिंपल गोष्ट आहे, तर आपल्याला वाटते हे चावलं तर आपल्याला काय होते, तर असं दिमागात येते की चावल्यानं काय होते. ओके, तर हे आपल्याला उद्दीपित होतात, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, ज्ञानेंद्रियाच्या बाह्य वस्तूवर व चित्तावर परिणाम होतो. चेतकावर बाह्य वस्तूच्या चित्तावर कशाला परिणाम होणार आहे, म्हणजे हे चुकलेलं आहे. ओके, हे चुकलेलं आहे. त्याच्यानंतर बघा चेतकावर झालेला परिणाम म्हणजे मेंदू मार्फत, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा पहिले काय करते, चेतक आपल्याला चावते आणि मग आपला म्हणजे इथं जर मुंगी चावली आपल्याला तर मेंदू पर्यंत ते पटकन जाते आहे की नाही, पोहोचवल्या जातो मज्जातंतू मार्फत. संवेदना ही मिश्रित स्वरूपाची असतात, बरोबर आहे. साप चावल्याची संवेदना वेगळी आहे, लागल्याची संवेदना वेगळी आहे, मुंगी चावल्याची संवेदना वेगळी आहे. समजलं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना असतात. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14वा काय म्हटलेला आहे, समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येते ते अनुभव म्हणजे मनचक्षू पुढे आणता येणे, याला काय म्हणतात. तर बघा एखादा उद्दीपक नसतानाही सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाच्या द्वारे पुनरुज्जीवन करता येते. आता याला काय म्हणतो बघा, आता जर समजा तुम्ही जनरल गोष्ट आहे, एखादी हवेली पाहिली, ओके, आणि तुम्ही पिक्चरमध्ये पाहिली असेल हवेलीमध्ये भूत आहे, तर तुम्ही एखाद्या हवेलीमध्ये गेले आणि तुम्हाला असं वाटते की ही हवेली आपण कधीतरी पाहिलेली आहे, म्हणजे आपल्या डोळ्यात काय होते, त्याची प्रतिमा तयार होते. मग याला काय म्हणणार आपण, तर याला म्हणणार आपण प्रतिमा. ओके, समजलं. मनचक्षू समोर येणे म्हणजे काय, आता एवढं जरी लक्षात ठेवलं, मनचक्षू पुढे येणे, तर त्याला काय म्हणतो आपण, प्रतिमा म्हणत असतो. समोरचा प्रश्न बघा, समोरचा प्रश्न 15व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे, अवबोधा संबंधी मांडलेल्या समष्टवादी दृष्टिकोनाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. जास्त प्रश्न विचारलेले आतापर्यंतही योग्य नाही, यावरच जास्त प्रश्न विचारलेले आहे. प्रश्नांची उत्तर द्यायचे. आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अवबोध पूर्वत्वाने होतो, भागशः नाही. ओके, त्याच्यानंतर बघा पूर्णत्वाने अवबोध होणे म्हणजेच वस्तूविषयी त्या गोष्टीच्या साकल्याने लक्षात येणे. त्याच्यानंतर वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागांची साधी बेरीज होय. ओके, आणि बघा त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, वस्तूचा अवबोध पूर्वत्वाने होणे असताना तिचा एक भाग आकृती व उरलेला भाग पार्श्वभूमी असा ठरवतात. आता हे जे 15वा प्रश्न आहे, या 15व्या प्रश्न तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. बघा अवबोध संबंधी मांडलेल्या समष्टवादी दृष्टिकोनात खालीलपैकी काय, तर बघा वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागाची गोळाबेरीज म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो, गोळाबेरीज. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर ते आहे साधी बेरीज इथं दिलेला आहे, परंतु गोळाबेरीज आपण त्याला म्हणत असतो.
आता समष्टीवादी उपपत्ती कोण मांडली होती, तर ते कोहलर यांनी मांडली होती. समजलं. समोरचा प्रश्न बघा, समग्र ज्ञान घेणे आहे की नाही, चला त्याला म्हणतो आपण समष्टीवादी उपपत्ती. 16वा प्रश्न, चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटाला एखादा प्रसंग जसाच्या तसा आठवणे, एखादा पाहिलेला क्रिकेटचा सामना मनपटलावर जसा तसा साकार होणे, हे खालीलपैकी कोणत्या कल्पनेच्या कोणत्या प्रकारामुळे घडते, कोणता प्रकार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. बघा, व्यवहारिक, स्वयं, पुनरुत्पादित कल्पना, सौंदर्य निश्चित कल्पना. सिंपल गोष्ट आहे, हे पुनरुत्पादित कल्पना आहे. कोणता आहे? पुनरुत्पादित. ओके, चला समोरचा प्रश्न 17व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे, विचार करणे हे गुंतागुंतीची, बघा गुंतागुंतीची आहे, गुंतागुंतीची प्रक्रिया. यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो? अवबोध, संकल्पना, तर्क व चिकित्सा आणि स्मरण. बघा काय म्हटलेलं आहे, विचारामध्ये काय काय होते? अवबोध बी असते, त्याची संकल्पना बी होते, तर्क बी घेत असतो, चिकित्सा बी करत असतो, त्याच्यानंतर स्मरण बी करत असतो. म्हणजे विचारामध्ये या सगळ्या घटकाचा समावेश होतो. काय? तर या सगळ्या घटकाचा समावेश होतो. म्हणजेच बघा या प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 4. ओके, समजलं. समोरचा प्रश्न बघा, समोरचा प्रश्न 18व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे, खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेचे अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहो. मित्र परिवाराला लिंक शेअर करत चला. समोरचेही प्रश्न पाहूया. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक करून टाका एकदा. बघा काय म्हटलेलं आहे, एखाद्या विषयावर भाषण देताना विचार करणे. बघा त्याच्यानंतर महात्मा गांधीजीचा फोटो पाहिला की पोशाख, राहणीमान यासंबंधी विचार करणे. एखादी कथा लिहिताना विचार करणे किंवा दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. काय म्हटलेला बघा, खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेच्या अवबोधाच्या स्तरावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचा 18व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. बघा, तर महात्मा गांधीचा फोटो पाहिला की पोशाख, राहणीमान हे सर्व काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येणे हे अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे. ओके, अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. त्याच्यानंतर 19वा प्रश्न काय म्हटलेला आहे, स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण परिणाम करणाऱ्या एक घटक म्हणजेच व्यक्तीची मनोबळण 2 वेळेस झालेला आहे. चला याला काय होत नाही. यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत असते? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा, चेतकाची तीव्रता, पूर्णता, मानसिक पक्वता आणि चेतक स्त्रोत. बघा, स्मरणाशी संबंधित काय आहे, तर ही मानसिक प्रक्रिया आहे, म्हणजे मानसिक पक्वता असणे आवश्यक आहे. ओके, चला समोरचा प्रश्न. त्यानंतर 20वा प्रश्न, रीती भूतकाळाचे उदाहरण कोणते आहे? बघा, प्रत्यावहन पद्धत, प्रत्याभिधान पद्धत, पुनराध्ययन पद्धत व पठन पद्धत. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ही प्रत्यावहन पद्धत आहे, लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 21वा, कंबोज व स्निंग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे? प्रतिक्रिया मधील जोम वाढवणारी स्थिती, त्याच्यानंतर स्वकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना, त्याच्यानंतर साध्य गाठण्यास व वर्तनामागचा उत्साह टिकवून ठेवणारी शक्ती, त्याच्यानंतर अध्ययनाची आवश्यक बाब. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. कशा पद्धतीने प्रश्न विचारत आहे बघा, खूप जबरदस्त प्रश्न आहे. तर हे प्रश्न सोडवत राहायचे आहे तुम्हाला. बघा काय म्हटलेलं आहे, तर प्रेरणेच्या व्याख्येमधील खालीपैकी कोणती भाग आहे? आता स्वकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना, याला काय म्हणत असतो आपण? तर प्रेरणा म्हणत असतो. ओके, स्वकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना. ओके, म्हणजे आपल्याला मोटिवेशन आपण त्याला म्हणत असतो इंग्लिशमध्ये. चला समोरचा 22वा प्रश्न, घटनेने भाषिक क्षमता, स्मृती, व्याख्या ज्ञान, अवबोध, गती, अनुमान, अवकाश ज्ञान, समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांचा प्रमाण मानून खालीलपैकी बुद्धीची कोणती उपपत्ती मांडली आहे? कोणती उपपत्ती आहे या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तुम्हाला. बघा, संख्यात्मक उपपत्ती, द्विघटक उपपत्ती, त्याच्यानंतर अनेक घटक उपपत्ती आणि शक्तिवादी उपपत्ती.
तर बघा ही जी आहे अनेक घटक उपपत्तीमध्ये ते ऑप्शन क्रमांक सी स्पियरमननं मांडली होती द्विघटक उपपत्ती. समजलं? चला समोरचा प्रश्न 23व्या क्रमांकाचा. काय म्हटलेला 23व्या क्रमांकाचा प्रश्न? सन 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व कोणी मांडली? तर बघा हे जॉन मेयर व कोणी मांडलेली आहे भावनिक बुद्धिमत्ता? तर हे डॅनियल गोलमन सोबत कोण होते? पीटर सॅलोवी. ओके, भावनिक बुद्धिमत्ता बघा पीटर सॅलोवी होते, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि भावनिक बुद्धिमत्ता हे जे आहे कोण? तर त्याचं नाव आहे डॅनियल गोलमन. ओके, चला समोरचा प्रश्न 24वा प्रश्न काय म्हटलेला आहे? खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामापैकी कोणता परिणाम अयोग्य आहे? आता कोणता परिणाम आपल्याला अयोग्य अशा पद्धतीचा विचारलेला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा. बघा 24वा प्रश्न आहे. व्यक्ती वैफल्याच्या तातडीने सापडतात. व्यक्तीच्या कृती युक्तीतील जोम वाढवतो. विषम समायोजन घडून आणणे आणि व्यक्तीचा शक्तिक्षय होऊ लागतो. आता या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. बघा काय म्हटलेलं आहे? खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामापैकी कोणता परिणाम अयोग्य आहे? तर व्यक्तीच्या वैफल्याचा तावडीत सापडते. व्यक्ती वैफल्याच्या तावडीत सापडते. व्यक्ती कृतीतील जोम वाढतो. व्यक्तीच्या कृतीतील जोम वाढतो. बघा मानसिक संघर्ष असेल तर जोम कशाला वाढणार आहे? बघा हे वाढत नाही, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. विषय समायोजन घडून आणते, त्याच्यानंतर व्यक्तीचा शक्तिक्षय होऊ लागतो. ओके, तर बघा अशा वेळेस काय? व्यक्तीच्या कृती युक्तीतील जोम वाढत असतो असं नाही, हे चुकीचं आहे. समोरचा प्रश्न बघा हा आहे काय म्हणते त्याला? संरक्षण यंत्रणेवर बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो किंवा मग एखाद्या नेत्याबरोबर काढलेले फोटो, तिचे आपल्याला आलेले पत्र इतरांना छाप दाखवून पाडण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे काय? रिकामी जागा. कोणती संरक्षण यंत्रणा आहे? ही संरक्षण यंत्रणा मी संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. असे प्रश्न तुम्हाला विचारतात. संरक्षण यंत्रणेवर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न पाहायला मिळतील. तर हे करायचं आहे तुम्हाला. ओके, प्रतिमाने करायचे आहे, उपपत्त्या करायच्या, हे 100% तुम्हाला विचारतील. कृती समर्थन, प्रतिपूरण, विस्थापन आणि तादात्म्यकरण. तर बघा एखाद्या व्यक्तीवर छाप पाडण्यासाठी आपण काय करत असतो? तर तादात्म्यकरणचा उपयोग करत असतो. समजलं? छाप पाडणे म्हणजे काय? तादात्म्यकरण. अशा पद्धतीनं आपण 25 प्रश्न पाहिले, त्याचे संपूर्ण डिटेलमध्ये विश्लेषण सुद्धा पाहिलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणता विषय अवघड जातो किंवा मग काय करायला पाहिजे टीईटी मध्ये जेणेकरून तुम्ही 90+ किंवा 100+ मार्क मिळवसाल, अशा पद्धतीचा जर कोणता प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.